नमस्कार. चला तर आज आपण शिल्लक दुधाचा उपयोग करून घरच्या घरी आपण मस्तपैकी बासुंदी तयार करूया. ड्रायफ्रूट खवा बासुंदी. त्यासाठी काजू, बदाम, मनुके, विलायची, खवा, साखर आणि दूध घ्यायचं आहे. आता आपण गॅस चालू करून दूध तापवायला ठेवायचं आहे. दूध मी पावशर घेतलं आहे आणि पावशर दुधासाठी मी 50 ग्रॅम खवा घेतला आहे. आता दुधाला उकळी आल्यानंतर आपण दूध हलवत घ्यायचं आहे आणि दूध आपण आता खव्याच्या वाटीमध्ये घ्यायचं आहे. खव्यावरती दूध टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपला खवा मऊ होईल दुधाच्या गरमीमुळे. आणि आपण छान दूध असं हलवून घ्यायचं आहे. आता आपण फोकच्या साहाय्याने जे खवा नरम पडला आहे आपला दुधामध्ये तो व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचा आहे. फोकनी बारीक करून त्याला थोड्या गाठी असतात त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित एक आपण पेस्ट करून घ्यायची आहे खव्याची आणि दुधाची. आता उकळत्या दुधामध्ये आपण ही पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थितपणे आपण दुधामध्ये ही मिक्स करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पातेल्याला जी काही कडेनी साई मलाई लागते ना ती आपण चमच्याने काढत जायची आहे आणि दुधामध्ये मिक्स करायची आहे. त्याचाही एक खूप छान टेस्ट येतो. आणि आपण दूध मीडियम फ्लेमला व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आणि छानपैकी आपला खवा आणि दूध मिक्स करायचं आहे. आता फ्लेम मीडियम करतच आपण ही सगळी जी काही प्रोसेस करतोय ती करायची आहे. आणि दूध आपलं 10 ते 15 मिनटासाठी छान आपण उकळून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसेस करण्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनटं लागतातच आणि खूप छान टेस्ट येतो. जितकं मीडियम फ्लेमला ते उकळेल तितक्या त्याच्यामध्ये आपण काजू, बदाम, विलायची, मनुके टाकून घ्यायचे आहे जेणेकरून दुधामध्ये एक टेस्ट पण छान येतो आणि काजू, बदाम आपले नरम पडतात आणि जेव्हा आपण ती टेस्ट करतो किंवा खायला घेतो त्यावेळेस एक छान त्याचा ड्रायफ्रूटचा टेस्ट लागतो. दूध आपण व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं आहे. चमच्याने सतत त्याला हलवत जायचं आहे जेणेकरून टेस्ट छान येतो. आणि आपण पाहू शकता की बासुंदीला आपला कलर किती छान आला आहे. आता ह्यामध्ये आपण गोडीसाठी 1.5 चमचा साखर घेतली आहे. आता खवा आपण टाकल्यामुळे आपण साखरेचं प्रमाण कमी घेतलं आहे आणि तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही साखर जास्त कमी पण टाकू शकता. आता साखर टाकल्यानंतर 5-1 मिनटासाठी मीडियम फ्लेमलाच आपण व्यवस्थित हे हलवून उकळू द्यायचं आहे. आणि आपण बघा किती छान आपल्या बासुंदीला कलर आलेला आहे आणि आपली बासुंदी तयार आहे. ड्रायफ्रूट बासुंदी भरपूर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट पण घालायचे आहे. टेस्ट खूप छान लागतो आणि किती सोप्या पद्धतीने आपण घरच्या साहित्यामध्ये बासुंदी तयार केलेली आहे. आणि बासुंदी गार झाल्यानंतर आणखीन छान लागते. तिची जी थिकनेस असते ती आणखीन वाढते आणि टेस्टला ती आणखीन छान लागते. आणि तुम्ही गरम देखील बासुंदी खाऊ शकता तुम्हाला जर आवडत असेल तर. आणि गार आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये तिला ठेवून गार केल्यानंतर देखील खाऊ शकता.